वळ्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडून भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेस पक्षाला खरं तर धक्क्यावर धक्के दिले जात आहेत। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष व माजी नगरसेवक धर्मेश व्यास यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय। मंत्री आशिष शेलार, मंत्री प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश संपन्न झाला। एक महत्त्वाची बातमी समोर येते। उद्या सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील खरं तर इच्छुक उमेदवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे। सकाळी 12 वाजता पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारासोबत ते थेट बोलणार आहेत। प्रशांत जगताप देखील या चर्चेसाठी उपस्थित असतील। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नाराज असलेले प्रशांत जगताप यांची उद्या पत्रकार परिषद देखील आहे। 4 वाजता ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत। आज दुपारी जगताप यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। मुंबईत काँग्रेसचा स्वतंत्र लढण्याचा नारा दिला होता। शरद पवारांची राष्ट्रवादी प्रस्ताव आज घेऊन आली। आम्ही त्यांना सांगितले आम्हाला अभ्यासाला वेळ द्या। वंचित सोबत आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे। मुंबई मनपातील युतीबाबत सचिन सावंत यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही स्वतंत्रपणे लढवण्याचा आम्ही जो निर्णय घेतला होता आणि त्या अनुषंगानं जे समविचारी पक्ष आहे, जे लोकशाही, संविधानिक मूल्य आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरती विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका ही राहील असंही आम्ही जाहीर करण्यात आलं होतं। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे, शरद पवार पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ आम्हाला भेटायला आलेलं आहे। त्यांनी काही जागांचा प्रस्तावही आमच्याकडे दिलेला आहे आणि या संदर्भामध्ये आता त्यांच्याबरोबर चर्चा ही सुरू होईल। आम्ही त्यांच्या प्रस्तावाचा अभ्यास करून त्यांच्याशी पुढचा काय भूमिका असेल ते ठरवू। संजय राऊत हे प्रकाश झोतात राहण्यासाठी वक्तव्य करतात। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही टीका केली। संजय राऊतांच्या टीकेला पंकज भोयर यांनी प्रत्युत्तर दिले। संजय राऊत हे प्रकाश झोतात राहण्याकरिता रोज काहीतरी वेगळं त्या ठिकाणी वक्तव्य करत असतात, परंतु जनतेमध्ये केलेल्या कामामुळे त्या ठिकाणी महायुती वेगळ्या मोठ्या प्रमाणात निवडून आलेली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।